इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानांवर देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल. वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे. हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते. त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत. कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल. 2-3 दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली, कशी घडली, त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं, त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी, नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमणं झालीत ते कोर्ट मॅटर झालेली आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील, ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल. त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो. प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या. ह्याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्याने नियमाने सकारात्मक आहे. कायदा नियम कुणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती. त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला, असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं. परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायालयाच्या बद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 13 पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती, बाकीची नव्हती. मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं. असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती. पर्यटक
तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्याकरता आता काही महिला मला म्हणाल्या की दादा आमच्या 1-2 खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते. एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते. बरं त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत, म्हणजे ते काही एका समाजाच्या नव्हत्या. मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो. त्याच्यात हिंदू होते, मुस्लिम होते, वेगवेगळे घटक होते आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपला आपला उदरनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं. ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजण एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं, ह्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये, त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे, परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा, त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ, जे त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे, असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात. काही तिथले खासदार असतील, आमदार असतील, व तुमचं काय मत आहे, त्यांची मतं, इतरांची मतं, प्रशासनाचं काय म्हणणं आहे, कारण प्रशासन अनेक वर्ष तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातले बारकावे माहिती असतात. अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल, पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठेही अनादर केला जाणार. त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, हे इतिहासामध्ये नोंद आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो. अशा अनेक, आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे. ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे, पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये. नवीन कुठं गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.